तर ज्या धनंजय मुंडेंवर सुरेश धस सतत अप्रत्यक्षपणे प्रहार करत असतात त्यांचीच गुप्तपणे भेट घेतल्यामुळे या प्रकरणामध्ये धस तडजोड करणार की काय अशी शंका उपस्थित झाली होती। याबाबत स्वतः सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंबाबतच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे स्पष्ट केलंय। मी 2 वेळा भेटलेलो नाही। तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं, मी तिथं गेलो, ते अचानक तिथं आलते, त्यांचं काहीतरी काम असेल। आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले, बसलो। ह्याच्यात काय मिटणार आहे का? मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही। फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो, खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही, त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही। मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल। भेटून आल्याच्या नंतर तुम्ही जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे। सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय। माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील, भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी 100% संतोष देशमुख यांच्याबरोबरच आहे, आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील। मनोज दादा आमचं दैवत आहे, काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।